सांग ना, कुठे जातोय आपण? सांगतो सगळं, थांब जरा आरामात. हे बघ, तू मला फक्त एवढं सांग की आपण कुठे जातोय. मी तुला बाकीचं काही नाही विचारणार, आय प्रॉमिस. बोलले तुला सांगितलं ना एकदा, कळेल सगळं. रिलॅक्स. तू काय माझे पेशन्स टेस्ट करतोयस का? अमूल्य, मी तुला तुझ्याच भाषेत सांगू का? सब्र का फल मीठा होता है. जा बाबा, याला काय अर्थ आहे? अमूल्य, आत्ता ना तू एकही प्रश्न विचारायचा नाहीस. मी जिथे नेतोय तिथे गपचूप यायचं, कळलं? हे बघ, तुम्हाला सांग आपण कुठे जातो, नाहीतर ना मी लोकांना ओरडून सांगेन की बचाव बचाव, वेदांत मानखेडे कुठे किडनॅप कर रहा है. नाही तू ओरड, सांग सांग सांग, सगळ्याला सांग. अगं सांग ना. हे रे वेदांत, तू अमूल्य काय? अगं तू एवढी इम्पेशंट का होतेस? आणि मी इम्पेशंट नाही होते, मी फक्त तुझ्या ट्रीटसाठी एक्साइटेड आहे. अमूल्य, मग आता शांत राहा. तुला ट्रीट आवडेल, ओके? ट्रस्ट मी. हे बघ, मला ना ट्रीट हवी, शिक्षा नको. आता ही शिक्षा आहे का आणखी काही, हे तू संध्याकाळीच ठरव ना. आता शांत बसायचं. तुझा आजचा दिवस माझा आहे. तुम्ही जे सांगेन ते ऐकायचं, मी जिथे नेईन तिथे यायचं, कळलं? वेदांत, आपण हा टर्न का घेतलं? कारण आपण एअरपोर्टला जातोय. एअरपोर्टला? अरे पण तुम्हाला ट्रीट देतोस ना, मग आपण एअरपोर्टला का जातोय? वेदांत, तरी काय चाललंय? आपण मुंबईला जातोय. मुंबईला? हो. वेदांत, अरे मुंबईला तो? अगं अमूल्य, हीच तर ट्रीट आहे. तुला समुद्र आवडतो ना, मग आजचा अख्खा दिवस आपण समुद्रावर घालवू. अरे पण वेदांत, मी घरी काही सांगितलेलं नाहीये. म्हणजे आई अण्णा, तू मला सांग, आपण परत कधी येणार आहोत? अगं मी ऑलरेडी रिटर्न तिकीट केलेलं आहे, पण आज संध्याकाळी रिटर्न येणार आहोत. डोंट वरी. ओके. मग चला जीवाची मुंबई करायला. वेदांत वानखेडे, तू इम्पॉसिबल. कोणती साडी नेसू काय कळतच नाहीये मला. आईला विचारलं असतं, ती पण नाहीये घरात. कोणाला विचारू आता मी? दाता तू है सबका अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. नूतन, कुठली साडी नेसू म्हणून काय विचारतेस? कुठलीही साडी नेस, तुला कोणतीही साडी. एकच एक कशी सांगू, कशी सांगू? एकच एक गुलाबाचं फूल माहित असतं, त्याचा रंग कुठलाही असू दे, पण असतो तो गुलाबच. गुलाबाचं फूल
हॅलो. हा मॅडम, तुम्ही मला काही तुमच्या साड्यांचे फोटो पाठवले होते का? अहो नाही, तुम्हाला मुद्दामून पाठवलेत. आज इंटरव्ह्यू आहे ना, तर मला कुठली साडी नेसायची कळतच नाहीये म्हणून पाठवलेत. अहो मॅडम, मी आता काय सांगणार, म्हणजे तुम्ही कुठलीही साडी नेसला तरी तुम्हाला ती चांगलीच दिसते. तुम्हीच ठरवा काय. बरं ठीक आहे. हा तुमचा फोन आलाच आहे, तर तुम्हाला पहिल्या इंटरव्ह्यूसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि एक सल्ला. बोला ना. मॅडम, एखाद्या राजकीय नेत्याची पहिली मुलाखत अतिशय निर्णायक आणि महत्वाची असते. ती म्हणजे तो पहिली मुलाखत कशी देतो यावर बरंच अवलंबून असतं. पहिल्याच मुलाखतीत तो हिरोही होऊ शकतो किंवा झिरोही होऊ शकतो. मॅडम, काही नेत्यांनी पहिल्याच मुलाखतीत त्यांचं करिअर घडवलंय आणि काहींनी पहिल्याच मुलाखतीत त्यांचं करिअर बिघडवलंय, वाया गेलं त्यांचं करिअर. म्हणून सांगतो की मोजून मापून बोला. एक पत्रकार ना जरा जास्त हुशार असतात. ते म्हणजे आपल्याकडून काय वधवून घ्यायचं हे त्यांना बरोबर माहित असतं. तुम्ही मला घाबरवू नका प्लीज. मला आधीच खूप टेन्शन आलंय. नाही, घाबरवत नाही, पण मुलाखत कशी द्यायची याबद्दलचे छोटे छोटे बारकावे सांगतोय मी तुम्हाला. एक काम करता का, तुम्ही येता का माझ्या बरोबर? म्हणजे मग प्रश्नच मिटला. नाही, इथे चुकून माझं नाव सुद्धा घेऊ नका. म्हणजे पुरुषोत्तम गुडपल्ली वारशी तुमची ओळख आहे हे सुद्धा सांगू नका. बरं ठीक आहे, ठेवते. ऑल द बेस्ट मॅडम. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक. हो मी निघतेच आहे, स्टुडिओला पोचतेच. बाय. हा बोल. हा साहेब, ते मंत्रालयातलं काम संपून आत्ताच हॉटेलवर आलो. ठीक आहे. ते महिला आणि बाल विकास मंत्र्याला भेटलास का? हो साहेब, तुमचा माणूस आहे कळल्यानंतर डायरेक्ट कॅबिन मध्ये बसवलं. ते मंत्री साहेब तुमच्याबद्दल किती आस्थेने चौकशी करत होते. ठीक आहे, मजा कर मुंबईत. साहेब, मला मुंबईचं काय कळू नाही राहिले. हे किड्या मुंग्यांसारखी माणसांची गर्दी येते. ट्रेनमध्ये गर्दी, बसमध्ये गर्दी. पोटासाठी धावतोय प्रत्येक जण. ही गर्दीच आता मुंबईची ओळख. मुंबईत आल्यावर प्रत्येकाला वेळेची किंमत कळते. हा, तू ते टॅक्सीने फिर, पायी फिरू नकोस. साहेब, कुठे जाऊ फिरायला? अरे गेटवे ऑफ इंडियाला जा, मरीन ड्राईव्हला जा, समुद्र बघ. अरे मुंबईत आलास आणि समुद्र नाही बघितला असं कसं होईल? हो साहेब, हो. भेळ खा, फिर. आणि एक लक्षात ठेव, विधान भवनाजवळ जा, तिथे एक फोटो काढ मस्त. भविष्यात तुला तिथे बसूनच कारभार करायचा, लक्षात ठेव. थँक्यू साहेब. फोन ठेवतो मी. मला नूतन मॅडमचा इंटरव्ह्यू बघायचा आहे. मॅडमचा इंटरव्ह्यू बघायला जावा. तू पण बघ, सडेतोड चॅनलवर. बघतोच. आता जनता बघेल नूतन मॅडमचा खरा चेहरा, मी बनवलेला. ओ माय गॉड वेदांत, तो कसं वाटलं माझं मॅजिक? कम ऑन. चल लेट्स गो. वेदांत, ही गाडी खूप 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 भारी आहे रे. खरंच मला खूप आवडली. अगं, तू एवढ्यातच एवढी का खुश होतेस? हा तर फक्त ट्रेलर आहे अमूल्या. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. दोस्त? कोण दोस्त? अगं, आपण मित्र आहोत ना एकमेकांचे. सर,
असं काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही फक्त माझे बॉस आहात आणि मी तुमची एम्प्लॉय. हे अमूल्य, असं नाही करायचं. आणि जर तू मला सर म्हणालीस ना आता इथे मुंबईला आल्यावर, तर मी आत्ताच्या आत्ता रिटर्न जाईन ना. सर कसं करणार तुम्ही? इतक्या दूर तुम्ही मला मुंबईला घेऊन आलात आणि आता तुम्ही मला या मुंबईच्या गर्दीत असं एकटीला सोडणार? मला एकटीला ह्या समुद्रा, I missed you. तू पण मला मिस केलंस ना? अमूल्य, चल पुढे जाऊ. चल. थँक यू युनिवर्स. अमूल्य, हे काय केलंस तू? समुद्राचा आनंद घेतला. म्हणजे तुला मी सांगू समुद्राचा आनंद कसा घ्यायचा? डोळे बंद करायचे. आपल्या कानात आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज येईल. हळूहळू तो आवाज वाढत जाईल आणि मग एका पॉइंट नंतर आपल्याला फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज येईल. मग हळूहळू डोळे उघडायचे आणि हा अथांग समुद्र आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घ्यायचा आणि म्हणायचं, थँक यू युनिवर्स. आता तू ट्राय कर. डोळे बंद करायचे. ऍक्च्युली तिकडे बघून डोळे बंद कर. हा, तिकडे.
थँक्यू युनिव्हर्स. तुझ्या आवडत्या ठिकाणी. पुन्हा समुद्र? हो, पण यावेळेस आपण किनाऱ्यावर होतो. आता आपण समुद्राच्या आत जाणार आहोत. म्हणजे ऍक्च्युली मी ना तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मी आधी ते घेऊन येतो. तू इथेच थांबा. अरे अरे वेदांत, सांगतो. अमूल्य, हे घे. वेदांत अरे काय आहे तू, हे सगळं कशाला करत बसलास? तुझ्यासाठी ड्रेस आणलाय. तू एक काम कर, तिकडे मॉल दिसतोय, तिकडे जा आणि आत्ताच्या आत्ता ड्रेस चेंज करून दे. अरे पण अमूल्य प्लीज. किंवा एक काम कर, तुला ते 5 स्टार हॉटेल दिसतंय, तू त्या हॉटेलमध्ये जा. तू पोहोचेपर्यंत मी तिथे एक रूम बुक करून ठेवतो. तू लगेच जा आणि लगेच चेंज करून ये. गो. कमलेश सोलर ऑन कर. अभिषेक सॉफ्टी ऑन. हॅलो मॅम. कम्फर्टेबल आहात ना? हो. गुड. हॅलो. ओके. टॉकबॅक वाढव रे. हां. चेक चेक 1 2 3. ओके गुड. आम्ही रेडी? मॅम तुम्ही रेडी आहात? हो. मॅम आता फक्त काउंटडाऊन जाईल. 1 म्हटलं की आपण लाईव्ह असतो. कुठे गो? लाईट रेडी. कॅमेरा. साऊंड. वी आर गोइंग लाईव्ह इन 3 2 1. हॅलो नमस्कार सलाम. मी रुक्मिणी देवी. स्वागत आहे तुमचं सडेतोड न्यूज मध्ये. मी आज पुन्हा घेऊन आली आहे तुमचा आवडता कार्यक्रम खरा चेहरा, जिथे आपण राजकारण्यांच्या मुखवट्यामागचा खरा चेहरा पाहतो, जिथे भ्रष्टाचारांचा पर्दाफाश होतो आणि जिथे जनतेने निवडून दिलेल्या त्यांच्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थाने बोलतं करतो. प्रेक्षक हो, आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत 3 वेळा खासदार राहिलेले माजी खासदार श्रीधर वानखेडे यांच्या पत्नी नूतन वानखेडे. नमस्कार. नूतनजी, तुम्ही हल्लीच राजकारणात सक्रिय झालेलात, पण तुम्हाला एक बॅकग्राऊंड आहे तुमच्या नवऱ्याच्या कामाची. हो. एकंदरच श्रीधर वानखेडेंशी तुमची ओळख कशी झाली, तुम्ही कसे भेटलात, हे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. मी राजकारणात हल्लीच सक्रिय झालेले असले ना, तरी सुद्धा पक्षाची कामं मी कॉलेजमध्ये असल्यापासून करत आले आणि तिथेच माझी आणि श्रीधर वानखेडेंची ओळख झाली. पक्षाची कामं करता करताच आमची मैत्री झाली आणि त्यानंतर आमचा प्रेमविवाह झाला. श्रीधर वानखेडेंना खासदार म्हणून अख्खी जनता ओळखते, पण ते पती म्हणून कसे होते? खरं सांगू का, हजरजबाबी होते. निवडणुका असू देत, पार्टीची कामं असू देत, दिल्लीच्या वाऱ्या असू देत, कामामध्ये कितीही व्यस्त असले ना तरी वेळात वेळ काढून घरी यायचे. त्यांच्याकडून एक गोष्ट मात्र मी शिकले, दांडगा जनसंपर्क कसा ठेवायचा आणि त्याच बरोबरीने घरची जबाबदारी कशी सांभाळायची, घरी वेळ कसा द्यायचा. ऑलराऊंडर होते ते. क्या बात आहे आई, काय बोललीस, कमाल. विक्रांत, तुझी आई ना आता एखाद्या मुरलेल्या राजकारण्याला सुद्धा लाजवेल अशी बोलायला लागली आहे. आजी आता तू बघ ग, आई खूप फेमस होणार आहे. आणि तुला माहितीये हा खरा चेहरा हा जो कार्यक्रम आहे ना, खूप लोक बघतात अगं. हो रे, मी ऐकलंय या कार्यक्रमाबद्दल बरंच. अगं मी तर माझ्या सगळ्या मित्रांना, स्टाफला, सारिकाला सगळ्यांना सांगितलं हा इंटरव्ह्यू बघा म्हणून.
अजून कोणाला सांगता येईल? कोणाला सांगशील बरं? आयुष्य मी आरतीलाच सांगायला विसरलो. थांब मी फोन करतो.